नमस्कार. हॅपी रंगोली डिझाईन्स या चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण एक अतिशय सुंदर रांगोळी बघणार आहोत आणि रांगोळी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा व त्या पद्धतीने तुम्ही कलर भरलात तर रांगोळी अतिशय छान दिसते. तर सुरुवातीला इकडे आपण रांगोळीला लागणारे ठिपके काढून घेऊयात. तर इकडे आपण 60 ठिपक्यांच्या आडव्या रेषा काढलेल्या आहेत आणि उभे पण आपण 60 ठिपके घेतलेले आहेत, म्हणजे 7 ते 7 ठिपक्यांची आपली रांगोळी आहे. त्यानंतर जे कोणाचे ठिपके आहेत त्यांना एकमेकांना असं जोडून आपल्याला स्क्वेअर तयार करून घ्यायचा आहे. हे स्क्वेअर आपल्याला 4 ठिपक्यांवर काढायचे आणि चारही बाजूंनी काढून घ्यायचे आहेत. आता हे चारही बाजूंनी स्क्वेअर काढून झाल्यानंतर आपल्याला अशा आडव्या रेषा काढून घ्यायच्या आहेत. या रेषा आपल्याला 3-3 ठिपक्यांवर घ्यायच्या आहेत. आता ह्या पद्धतीने रेषा काढून घेतल्यानंतर आपल्याला त्याच्या ज्या उभ्या आणि आडव्या असे ठिपके आहेत त्यांच्यावर आपल्याला ह्या पद्धतीने रेषा जोडून घ्यायच्या आहेत. आणि ते रेषा काढून घेतल्यानंतर आपल्याला फक्त त्यांना एकमेकांना जॉईंट करून घ्यायचे, म्हणजे पुन्हा एक रेषा आपल्याला काढून घ्यायची आहे. हे काढून घेतल्यानंतर आपण बघू शकतात की त्याच्या तिरकसमध्ये जे ठिपके आहेत त्यावर आपल्याला ह्या पद्धतीने व्ही शेप काढून घ्यायचा आहे. इतकं काढून घेतल्यानंतर मोस्ट ऑफ द रांगोळी आपली ही काढून झालेली आहे. आता फक्त म्हणजे मध्ये जे 4 ठिपके राहिलेले आहेत त्याच्यावर आपण फूल काढून घेऊयात. तुम्हाला हवं असेल तर त्या पद्धतीने तुम्ही फूल काढू शकतात किंवा मध्ये स्वस्तिक देखील तुम्ही काढू शकतात किंवा कोणता छापा देखील तुम्ही उमटवू शकतात. त्यानंतर परत जे वरचे ठिपके आहेत 2-2 त्यांच्यावर आपल्याला पुन्हा असं जोडून व्ही शेप तयार करून घ्यायचा आहे, म्हणजे डबल व्ही शेप आपला तयार होतो. आता आपण बघू शकतात की फक्त सर्व बाजूंनी एक एक ठिपका राहिलेला आहे, तर त्याला देखील आपण ह्या पद्धतीने थोडासा अर्ध गोलाकार तयार करून जोडून घ्यायचं आहे. आता इथपर्यंत झाल्यानंतर आपल्याला फक्त उरलेल्या जागेवर आपण असा कळीसारखा आकार तयार करून घेणार आहोत. म्हणजे एक प्रकारे बघितला तर तो एक संपूर्ण दिवा तयार होतो. आता इकडे आपण दिव्याच्या ज्योतमध्ये कलर भरून घेतलेला आहे. इकडे आपण रेड आणि येल्लोचं कॉम्बिनेशन घेतलं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ऑरेंज, रेड, येल्लो तिघांचं किंवा फक्त ऑरेंज आणि येल्लो कोणतं पण कॉम्बिनेशन ज्योतमध्ये भरू शकतात. मध्ये देखील मी फुलामध्ये तसंच कॉम्बिनेशन भरून घेतलं आहे. आणि त्यानंतर जे आजूबाजूला आपण स्क्वेअर काढले होते त्यांच्यावर ह्या पद्धतीने उभ्या आणि आडव्या रेषा काढून घेतलेल्या आहेत. तर आता जो दिवा होता त्यामध्ये मी इकडे व्हाईट कलर हा अर्धाच भरत आहे आणि त्यानंतर आपल्याला लाईट पिंक कलरचं कॉम्बिनेशन यामध्ये फिलअप करून घ्यायचं आहे अर्ध भागाला. तर तुम्हाला हवं असेल त्या पद्धतीने तुम्ही रांगोळीमध्ये कलर फिलअप करू शकतात. तर आता तुम्ही बघू शकतात की जे व्ही शेप आपण तयार केला होता तिकडे पण आपण उभ्या आणि आडव्या रेषा काढून घेणार आहोत. अशा पद्धतीने अतिशय सुंदर रांगोळी आपली झालेली आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा.